पुढचं सम बघा. दिले साइन एक्स आय इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन एक्स अपॉन साइन एक्स मायनस पाय बाय 4. ठीक आहे. आणि याचं इंटिग्रेशन करायचं. कसं कसं करणार बघा. सगळ्यात पहिल्यांदा इथं बघा मी डिनॉमिनेटरला काय चेक करावे की साइन आहे आणि न्यूमरेटरला पण साइन आहे. न्यूमरेटरला साइन एक्स आहे, डिनॉमिनेटरला एक्स आहे, पण त्याच्यामधनं मायनस पाय बाय 4 केलाय. मला डिनॉमिनेटरचं बिहेवियर न्यूमरेटरला आणायचं. कसं करतो बघा. हा पॅटर्न एकदम बेसिक पॅटर्न आहे. बघा काय करतो मी. इथं खाली कोण आहे. इथं आहे साइन एक्स मायनस पाय बाय 4. ठीक आहे. आता मी काय करतो बघा वरती. मी इथे लिहितो साईनला साइन ब्रॅकेटमध्ये एक्स लिहितोच, पण एक्स कसा येणार बघा. एक्स येण्यासाठी तुम्हाला काय काय करायला पाहिजे. इथं मला एक्स आलायचा आहे. मला इथं काय करायचं आहे. इथं पाय बाय 4 सारखं बिहेवियर वरती आणायचं आहे. म्हणजे मी काय करणार बघा. इथं लिहितो मी मायनस, खाली कोण आहे मायनस पाय बाय 4 आहे. इथं लिहितो मायनस पाय बाय 4. लागलीच मी काय करतो प्लस पाय बाय 4 पण लिहितो. ठीक आहे. आणि करताना ब्रॅकेट मी असा करतो. चालते का बघा. आणि या साईनचा मोठा ब्रॅकेट कोण ठेवतो असा. समजते. म्हणजे मी प्लस मायनस केला आणि ब्रॅकेट टाकलं. आता बघा साईन मध्ये हा कोण झाला. साईन मध्ये ऍक्च्युली बघायला गेला तर साईन मध्ये हा ए झाला, हा प्लस झाला आणि हा बी झाला. मग काय असते साइन ए प्लस बी. साइन ए प्लस बी काय असते. साइन ए प्लस बी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ठीक आहे. तर हे बिहेवियर तिथं आणायचं. न्यूमरेटरला फक्त चेंज करायला आपण. ठीक आहे. आणि शेवटला कोण आहे. शेवटला ठरल्याप्रमाणे डीएक्स आहेच. ठीक आहे. हे सगळं वरती व्हायला. मग कसं होणार बघा. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन ए प्लस बी. हे अप्लाय करा. काय होणार. साइन ए कोण आहे बघा. साइन एक्स पुढे काय इंटू कॉस बी इंटू कॉस बी. बी कोण आहे. चुकलंय बघा. इथं काय 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 झालं सांगा. साइन ए कोण आहे. साइन ए प्रॉपर लिहा. साइन ए बघा पहिल्यांदा. साइन एक्स मायनस पाय बाय 4 हा अखंड ए आहे. मार्क केले वरती मी. प्लसला प्लस. आता बघा कॉस बी कोण आहे. कॉस बी पाय बाय 4 आहे. पुढे कोण आहे. प्लस प्लसच्या वेळी प्लस होते. लास्ट सम मध्ये बघितलं आपण. इथे काय लिहिणार आता. कॉस ए कोण आहे. एक्स मायनस पाय बाय 4 आणि इंटू बघा साइन बी कोण आहे. साइन बी कोण आहे. पाय बाय 4. आणि ह्या सगळ्याला कोण आहे कॉमन मध्ये डिवाइड. डिनॉमिनेटर एक्स मायनस पाय बाय 4. कसं गेलं बघा स्टेप परत एकदा बघा. क्वेश्चन मध्ये डिनॉमिनेटरला मला एक्स मायनस पाय बाय 4 दिसलं आणि वरती बघा साइन एक्स आहे. मी ह्याला एक्सला खालचं बिहेवियर ऍज इट इज कॉपी करायचा प्रयत्न केला. मायनस एक्स बाय पाय बाय 4 आहे. मायनस पाय बाय 4 घेतलं आणि लागली जागेवर पाय बाय 4 घेतलं आणि पहिल्याला ब्रॅकेट करावं. कारण इथं बघा एक्स मायनस पाय बाय 4 ला ब्रॅकेट आहे. इथं वरती पण काय केलं. एक्स मायनस पाय बाय 4 ला ब्रॅकेट टाकला. पुढे काय प्लस पाय बाय 4. हे जर का बिहेवियर तुम्ही बघितलं तर हा ग्रीन कलरचा फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्री मधला. त्याप्रमाणे फक्त एक्सपान्शन करून घेतले. थोडस बघा इथं मी काय करतो परत एकदा. ठीक आहे. इथं मी फक्त ब्रॅकेट ऍडजस्ट करतो. कसे करणार ब्रॅकेट ऍडजस्ट. मेन टर्म कुठली आहे. ही एक टर्म आहे प्लस पासनं लेफ्ट साईडला आणि प्लस पासनं राईट साईडला ही एक टर्म आहे. हा आणि या सगळ्याला खाली साइन एक्स मायनस पाय बाय 4 असणारच आहे. ठीक. इथंपर्यंत काय प्रॉब्लेम असेल तर बघा. पुढे चला. पुढे गेल्यावर काय होतं बघा. यातली मी एक फिक्स व्हॅल्यू कुठे देऊ. हा अजून एक सिम्प्लिफिकेशन बघा. आता मी काय करतो. अजून एक सिम्प्लिफिकेशन बघा. मी कसं कसं करतो. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन. ठीक आहे. हे साइन एक्स मायनस पाय बाय 4 करतो असंच. हे काय असते. कॉस 45 1/√2 प्लस इथं पण बघा कॉस एक्स मायनस पाय बाय 4 हे काय असते. हे पण काय असते 1/√2. आपण लास्ट सम मध्ये बघितलं पाय बाय 4 साइन आणि कॉस मध्ये सेम असते. इथे खाली काय साइन एक्स इथे काय येणार साइन एक्स मायनस पाय बाय 4 आणि शेवटला काय असणार येतं एक्स डीएक्स. कारण इंटिग्रेशन काढलं नाही. आता बघा न्यूमरेटर मधनं आता परत बघा मागासारखा मी याला काय करतो ब्रॅकेट टाकतो आणि मला सांगा तुम्हीच
याच्यामधनं आणि याच्यामधनं कॉमन कोण निघते? 1/√2. 1/√2 इथं ठेवला का आणि बाहेर काढला का? एकच ना, बरोबर आहे. मी काय करतो बघा, इथं 1/√2 ला बाहेर काढतो. 1/√2 ला बाहेर काढतो. मग राहिलं काय? राहिलं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, इथं राहिलं बघा साइन एक्स मायनस पाय बाय 4. ठीक आहे, हे 1/√2 गेलं, प्लस कॉस एक्स मायनस पाय बाय 4 आणि होल डिवायडेड बाय काय? साइन एक्स मायनस पाय बाय 4 आणि शेवटला काय? डीएक्स, कारण अजून इंटिग्रेशन काढलेलं नाही. ही स्टेप बघा आता व्यवस्थित. ठीक आहे, आता बघा इथं इथं ना, इथं मी काय करतो बघा, सगळ्यांना माहिती आहे ए प्लस बी बाय सी कसं लिहितोय आपण? ए बाय सी प्लस बी बाय सी. जर का ह्याला कंबाईन मध्ये इंटिग्रेशन असेल तर याला पण इंटिग्रेशन आणि याला पण इंटिग्रेशन, समजते? इथं म्हणजे प्लस. ठीक आहे, तसं करतो. ह्यातला ए कोण? ए ला मी करतो मार्क, हा ए, हा बी आणि हा सी. मग त्याप्रमाणे ऍडजस्ट करा आणि लागलीच इंटिग्रेशन पण हे द्या. मात्र 1/2 रेटवालं सगळ्यांना कॉमन आहे ना, त्यासाठी मी ब्रॅकेटचा यूज करतो. बघा इथं काय काय करतो. इथं सगळ्यात पहिल्यांदा आय इज इक्वल टू 1/√2 हे ब्रॅकेटमध्ये येणार. इथं काय करतो बघा, ए बाय बी इंटिग्रेशन पहिला साइन एक्स मायनस पाय बाय 4 अपॉन साइन एक्स मायनस पाय बाय 4. काही जण काय ऍड करतील, तर कॅन्सल करून 1 चा डायरेक्ट इंटिग्रेशन काढतील एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स असताना, चालतंय. ठीक आहे, सगळ्यांना समजायला पाहिजे म्हणून करावं. प्लस इंटिग्रेशन इथे काय असणार बघा, कॉस एक्स मायनस पाय बाय 4 अपॉन इथं साइन एक्स मायनस पाय बाय 4, हे पण डीएक्स. ठीक आहे, हे सगळ्याचा डीएक्स आहे. ठीक आहे, काय केलं समजून घ्या व्यवस्थित. मी ग्रीन कलरचा फॉर्म्युला वापरला. राईट साईडला ग्रीन कलरचा फॉर्म्युला हा रफ वर्क आहे. कुठे गेलं ते? हा, हे रफ वर्क आहे, त्या स्टेपचा भाग नाही. ठीक आहे, आता पुढं इथं काय सिम्प्लिफाय होते बघा. सिम्प्लिफाय होताना इथं याला हे गेलं. ठीक आहे, आणि कॉस आणि साईनचा अँगल बघा, एक्स मायनस पाय बाय 4 आहे, एक्स मायनस पाय बाय 4 आहे. म्हणजे कॉस बाय साईन काय असते? कॉस बाय साईन टॅन असते. सॉरी, कॉस बाय साईन कॉट असते. कॉट अँगलला अँगल एक्स मायनस पाय बाय 4. फक्त मी ट्रिग्नॉमेट्री वापरवले अजून. ठीक आहे, आणि इथं काय होणार? इथं आय इज इक्वल टू 1/√2 हे ब्रॅकेटमध्ये, म्हणजे ह्याचा पण इथं ब्रॅकेट क्लोज करावं लागणार. इथं इंटिग्रेशन ऑफ 1 डीएक्स. ठीक, थोडक्यात तुम्हाला समजलं असं सगळ्यांना. कोणी कंबाईन मध्ये केलं असेल तर तरी पण तेच आन्सर येणार ना. म्हणजे कंबाईन म्हणजे काय, इंटिग्रेशन सेपरेट न करता एकत्र केलं तरी चालते, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, बेटर वे कसं केलं तर बरं होईल, कारण तुम्हाला हे ती ऍक्च्युअली पद्धत मी म्हणतोय प्रायोरिटीमध्ये ठेवा. ठीक आहे, आता आता बघा कॉटचं काय असते. वनच मला समजले. ठीक आहे, इथं लिहितो मी बघा, हा इथं 1/√2. वनचं इंटिग्रेशन काय असते? वनचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स असताना नुसतंच एक्स असते, ब्रॅकेटमध्ये एक्स. ठीक आहे, पुढे गुण आहे प्लस. कॉटचं इंटिग्रेशन काय असते? कॉटचं इंटिग्रेशन असते लॉग ऑफ मॉड मध्ये. लॉग ऑफ मॉड मध्ये मगाशी लास्ट सम कुठेतरी काढले बघा, साइन ऑफ तो अँगल कोण आहे? अँगल तर पूर्णच्या पूर्ण ऍज इट इज. बघा, कॉटचा असते लॉग ऑफ साइन ऑफ. अँगल कोण आहे? अँगलला अँगल ऍज इट इज पाय बाय 4. ठीक आहे, हा आणि हा मॉड कम्प्लीट झाला. पण इथं डिवाइड करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं, इथं डिवाइड करायची गरज लागणार नाही. का सांगतो तुम्हाला, हे बघा, इथं कंपल्सरी डिवाइड कुणाला करायचं आहे? इथं कंपल्सरी डिवाइड करायचं आहे जे एक्स दिसतोय ना, एक्स कुठलाही दिसतोय तुम्हाला, हा एक्स कॉटच्या आतला, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. कारण तुम्ही मानला एक्सला विथ रिस्पेक्ट टू एक्स करायला, म्हणजे एक्सला मान द्यायला, तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते? एक्स राईटला करतो बघा, एक्सचा असते 1 मायनस ह्याच्यामध्ये पाय बाय 4 मध्ये काय आहे? काहीच नाही, म्हणजे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा असतो 0. 1 मायनस 0 1 येते. म्हणजे आपण लॉगच्या खाली आपण 1 केलं तर काय बिघडणार आहे का? नाही. येस, म्हणजे लिहायची गरज नाही. दुसरा कुठला आला असता तर लिहिला असता. ठीक आहे, हे झालं ब्रॅकेट पूर्ण प्लस. ओके, ब्रॅकेट पूर्ण काय केला? कारण 1/√2 सगळ्यांचा कॉमन आहे. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही असं बनवू शकता, और 1/√2 देऊन टाका दोन टर्मला. काय? एक्स इंटू 1 एक्स बाय √2 प्लस लॉग ऑफ मॉड मध्ये
मॉडमध्ये साइन एक्स मायनस पाय बाय 4 हे मॉड कम्प्लीट अपॉन √2 प्लस सी असं बोलू शकता तुम्ही. हे लिहिलं तरी असणार, हे फक्त ऑप्शन बघा कुठला आहे. ठीक आहे.